उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलङ्कापुरी रम्यश्यास्त्रं पदाभोज तेजस्फुदिगपदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ओम श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताकेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। कैलास राजा शिवचंद्रमौळी फणेंद्र माता मुकुटे जाय। कारुण्य सिंधू गोदोपहारी हृदवीन शंभो मदपोन तारी। कार्पण्य दोषोपत स्वभावा प्रचाम्य त्वां धर्म समूढचेता। यचे सानि चित्तमृतन्मे शिष्यस्ते अंशादि मां त्वां प्रपन्नं। तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाम नमो नमः। एतेषा वाङ्मय पूजा श्रीमच्चक्रपादयो अर्पिता देव देवेश प्रेता मे सदाशिव। क्षमा याचना यदाक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षमतां देह प्रसिद्ध परमेश्वरं। कुण्डलिकावरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। बजरंगबली हनुमान महाराज की जय। गुरु रामचंद्राय नमः। यानंतर दुसरे दिवशी करोनिया प्राप्त स्नानाशी वंदनिया महर्षीशी भरतपीठाचे जे रामाला। बघा प्रस्तुत आज या ठिकाणी युद्धकांड 92 अध्याय आणि याची आज समाप्ती। या कांडाची समाप्ती सर्वात मोठं कांड मानलं जाणारे युद्धकांड आणि याचे असणारे 92 अध्याय असतात आणि त्या 92 अध्यायामध्ये आज 92वा अध्याय आहे आणि कांडाची समाप्तीचा आज दिवस। सुंदर अशी पाठीमागं कथा झालेली आहे कारण प्रभू रामचंद्र पाठीमागंच अभिषेक झाला आहे। सर्वांसंग भोजन झालंय, सर्वांसंग सर्वांचे निमंत्रण झाले, सर्वांचे आभार झाले, प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी पाठवण्याचा कार्यक्रम झालाय। सर्वांना देवाने निमंत्रण देऊ सर्वांचा सत्कार करून सर्वांचे आभार मानून सर्वांना आपापल्या ठिकाणी पाठवलं आहे आणि सर्वांचा सत्कार पण केलेला आहे। आणि आता या अभिषेकानंतरचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसानंतर काय म्हणले की प्रांता स्नान करून दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केलंय आणि सकाळी स्नान करून देवाला वंदन करून आता या ठिकाणी आपले हनुमंतराय काय म्हणतात ते आपण ऐकणार आहोत। सभा बैसली गणदाट तुझे उपमेची वैकुंठ तेचीचा महिमा उत्कृष्ट अतिश्रेष्ठ रामसभा। अतिश्रेष्ठ रामसभा सभा बैसली घनदाट। बघा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सभा आहे ना घनदाट। कशाला म्हणलं जातं? एक जंगल असतं आणि त्या जंगलाला घनदाट म्हणलं जातं। त्याच्यामध्ये असं पाऊल घालायला सुद्धा जागा नसते, असं त्याला घनदाट म्हणलं जातं, घनदाट। आणि त्या घनदाट सभेमध्ये अशी सारी जनता असणारे, सर्वे असणारे कार्यकारी मंडळ असणारे, सर्व अधिकारी, सर्व मोठे मोठे असणारे वानर वगैरे सर्व त्या ठिकाणी बसले होते। आणि बसल्यानंतर आणि ती सभेची अशी शोभा वर्णन केली की त्या सभेमध्ये वैकुंठ तुच्छ वाटेल अशी या ठिकाणी पूर्व। आता वैकुंठ नायकच त्या ठिकाणी राहते म्हणल्यानंतर त्याच्यासाठी जास्त शोभा येणारच, कारण त्या ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्राचा अवतार आणि त्यांची असणारी ती राज्यसभा ती वैकुंठाला फिक पाडणारीच असू शकते असं या ठिकाणी ग्रंथकार वर्णन करतात त्या सभेचं। आणि पुढे काय बोलतात महाराज? श्रीराम बैसला शिवासनी एवणी भरताची प्रधानी
लोटांगणी वंदिला लोटांगणे वंदिला की घेऊन या जनक नंदिनी. आता प्रभू रामचंद्राचा अभिषेक झालेला आहे. सीतामाई बरोबर आहेत. सिंहासनावर असणाऱ्या सीतामाईला आणि प्रभू रामचंद्राने घेतलेला आहे. सिंहासनावर आपल्या डाव्या बाजूला बसलेले आहे आणि असा ते शोभून दिसत आहेत त्या सिंहासनावर. आणि त्या ठिकाणी असणारे त्या सिंहासनाची शोभा, त्या ठिकाणी असणारे प्रधान असणारे जे काय म्हणतात त्याला, त्यांचे असणारे भरत जी आहेत आणि त्या भरतजीला सुद्धा त्या ठिकाणी आले तर त्यांनी त्यांना वंदन केलंय. प्रभू रामचंद्राला भरताने आणि सीतामाईला वंदन केलंय. पुढं काय झालंय आपण ऐकूया. छत्र धरिले सुमंते अकोपन धरी चांगलाते राष्ट्रवर्धन धरी व्यसनाते आत पत्राते धर्मपाळ धर्मपाळ छत्र धरिले सुमंते. सुमंत प्रधान आहे. प्रभू रामचंद्राच्या वर छत्र धरलंय. अकोपन म्हणजे वारा घालणार ना, असं वारा घालणार जे काय म्हणतात त्याला, ते असं ढाळणारी हवा. आणि ते सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. ते ढाळत आहेत सिंहासनावर. आणि मग काय झालं म्हणले पुढं, व्यंजन हवा घालणार ते असणार. आणि राष्ट्रध्वज कोणी धरलेला आहे. आणि असे असणारे वेगवेगळे सर्वाला पहिल्यापासूनच वेगवेगळे सांगितलेलं होतं. आतपत्राते म्हणजे वारं घालणारं जे आहे ते सुद्धा असणार ढाळीत आहेत. आणि प्रभू रामचंद्र त्या सिंहासनावर बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आता त्या सभेचं वर्णन सुरू आहे. बोला महाराज पुढं. रामचरण निकट भरात उभा राहे जोडोनी हात तो युवराजा ती विख्यात नम्र विनीत भावार्थी. भरत जो आहे आता या ठिकाणी युवराज पद असणार भरताला आहे. आणि भरत जे आहे प्रभू रामचंद्राच्या चरणापाशी दोन्ही हात जोडून नम्रतेने बसलेला आहे चरणाजवळ प्रभू रामचंद्राच्या. आणि ते मधले असणारा विखात असे असणारा तो युवराज जो आहे. आणि त्या ठिकाणी युवराज पद असणारा भरताकडे आहे. आणि भरत फार नम्रतेने प्रभू रामचंद्र आणि सीताबाईच्या सिंहासनाच्या समोर पायाजवळ वंदन करून दंडवट करून बसलेला आहे. पुढे काय झालं. हाती धरणी धनुष्यबाण सौरभागी लक्ष्मण उभा राहून विचक्षण श्रीरामचरण लक्षित लक्ष्मण बाया हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी असणारे प्रभू रामचंद्राच्या जवळ येऊन एक क्षत्रियाच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्राच्या शेजारी तटस्थ उभे आहेत. आणि त्या ठिकाणी शोभायमान दिसत आहेत. आणि पूर्ण लक्ष त्यांच्या प्रभू रामचंद्राच्या चरणावर आहे. आणि आयुष्यभर सेवा करत आहेत. पण वनवासात खास सेवा केली कुणी लक्ष्मणाने. आणि 14 वर्षे उपाशी राहून 14 वर्षे जागरण करून सीतामाईची प्रभू रामचंद्राची लक्ष्मणाने सेवा केली. आणि तेच सेवेचं व्रत त्याचं चालू आहे. आणि आता सुद्धा राजा जरी प्रभू रामचंद्र झाले तरीही तटस्थ उभा आहेत. कसे उभा आहेत. शस्त्र हातामध्ये घेतलेले म्हणजे धनुष्य हातामध्ये घेऊन उभा राहिलेले आहेत. लक्ष प्रभू रामचंद्राच्या चरणावर आहे. बोला पुढं. शत्रुघ्नानी सेनानी वेत्र निज हस्ते धरणी उभे राहिले रघुनंदनी लक्ष ठेवणी निज चित्त. बघा त्या ठिकाणी असणारे शत्रुघ्न भैया सेनापती जे असणारे. आणि त्या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणाकडे लक्ष देऊन हात जोडून प्रभू रामचंद्राच्या सिंहासनाच्या समोर लक्ष ठेवून आणि निज चित्ते म्हणजे एकांत मनाने प्रभू रामचंद्राच्या चरणावर लक्ष देऊन सर्वजण उभा आहेत. असे त्या असणाऱ्या राज्यसभेचे वर्णन वैकुंठापेक्षा जास्त असणारं या ठिकाणी ग्रंथकार करत आहेत. सुग्रीवादी विभीषण उभे राहिले कर जोडून सन्मुखतीचे वायुनंदन जीवलागून श्रीरामाचा. बघा त्या ठिकाणी असणारा सुग्रीव विभीषण वायुनंदन असणारे हनुमंतराया. आणि हे सुद्धा त्या सभेमध्ये हात जोडून उभं राहिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतामाई सिंहासनावर बसलेले आहेत. काय त्या सभेचं वर्णन. आणि सभा तर कशी भरलेली म्हणून पहिलं सांगितलं. घनदाट भरलेली आहे. गच्च सभा भरलेली आहे. पूर्ण अयोध्याचे लोक पूर्ण मंत्रिमंडळ बसलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असणारे शत्रुघ्न भैया या ठिकाणी असणारे विभीषणजी आणि असणारे हनुमानजी सर्व उभा आहेत. पुढं काय झालं महाराज. वेद
शास्त्रे गडगडाट वेद होऊन या भाट वेद 4 वेद प्रभू रामचंद्राचं गुण वर्णन करून थकले पण प्रभू रामचंद्राचं वर्णन करू शकले नाही असे असणारे जे वेद सुद्धा थकलेले आहेत भाट म्हणजे वर्णन करू वर्णिता गुण कोणाचे प्रभू रामचंद्राचे आणि या ठिकाणी असणारे 6 शास्त्र गडगडाट ते असणारे ते सुद्धा 6 शास्त्र सुद्धा प्रभू रामचंद्राची स्तुती करणारे थकून जातात असं असणारे या ठिकाणी ग्रंथकार बोलतात आणि बोला महाराज पुढं एक म्हणती राम सगुण एक म्हणती राम निर्गुण दुजा म्हणे नकळे खूण राम चित्तन एकला रामचित घन एकला. आता या शास्त्र काय म्हणतात कोणतं शास्त्र म्हणतंय राम सगुण आहे कोण म्हणतात राम निर्गुण आहे कोण म्हणतंय राम गणदाट आहे कोण म्हणतंय राम उद्भट आहे कोण म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीने प्रभू रामचंद्राचे गुण वर्णन करतात परंतु गुण वर्णन होऊ शकत नाही कोणाचे प्रभू रामचंद्राचे का होऊ शकत नाही तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक असणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणारा तो असणारा शेषाचा असणारा आणि तो असणारा अवतार प्रभू रामचंद्राचा आहे आणि त्यांचं वर्णन वेदाला सुद्धा आणि 4ही वेद असणाऱ्या शास्त्राला पण होऊ शकत नाही पण आपापल्या परीने सर्वजण सांगत आहेत. बोला महाराज पुढं तुझा म्हणे राम एकला तरी का बहुरूपे भासला चौथा म्हणे नकळे तुला शोधिराला निजांगे. बघा एक तिचा म्हणे राम एकला तिसरा म्हणतोय राम एकटाच आहे दुसरा चौथा काय म्हणतोय ते पुन्हा एकला तरी का बहुरूपे भासला. रामाची रूपे बघा हे सर्व असणारे देवाचे अवतार आहेत आणि देवाच्या अवतारामधून असणारा देवाच्याच अंशातून आमच्या सर्वांच्या शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे तोच असणारा ईश्वराचा आहे तोच राम आहे तो राम आहे म्हणून आम्ही आहेत आणि मग तो सर्व गटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र एकटा नाही आहे तो कोणी म्हणतो एकटा आहे कोणी म्हणतो वेगळा आहे आणि असणारा तो सर्व ह्या जगामध्ये कणाकणामध्ये प्रभू रामचंद्र भरलेले आहेत अशा आपापल्या परीने सर्वजण वर्णन करतात. असे कोणी वचन एक म्हणे हे बहुभाषण राम एकारी निर्गुण याचे आनंद म्हणावे. एक म्हणतो अरे काय बोलता अरे राम निर्गुण आहे एक म्हणतो राम सगुण आहे म्हणजे प्रत्येक जण आपापलं मत वेगवेगळं मांडू लागले ते की राम असा आहे ज्याला जसा दिसला तसा तो राम आहे म्हणजे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें डालो वैसा त्याप्रमाणे असणारा प्रभू रामचंद्र जे आहेत ना तुम्ही ज्या पद्धतीने त्याला पाहणार ना त्याप्रमाणे तुम्हाला प्रभू रामचंद्र दिसतील म्हणून करताना प्रभू रामचंद्राला तुम्ही ओळखू शकत नाहीत कारण हा चराचरामध्ये भरलेला प्रभू रामचंद्र आहे ज्याने जसा पाहिला ज्याने जसा इच्छा केली ज्याला जसा दिसला त्याने तसं वर्णन करायला सुरू केलं. बोला महाराज पुढं रामे विश्वाभास गेला आम्ही मानूया बोला बोला परी रामजी विश्व झाला या बोला न मानू या बोला न मानो. कुणी म्हणतं की राम हा विश्व तो रामच आहे आणि सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे ना कणाकणामध्ये एक एक कण असणारा स्थावर जंगम जे असणार अणु रेणू मध्ये अणु रेणू रे ठोकडा ठोका आकाशा एवढा त्याप्रमाणे असणारा प्रभू रामचंद्राचं वर्णन आपण करू शकत नाही. भाट सुद्धा बोलून बोलून थकले वेद सुद्धा बोलून बोलून थकले परंतु प्रभू रामचंद्राचं वर्णन कोणी करू शकत नाही आणि अशी असणारी ते त्या ठिकाणच्या सभेमध्ये चाललेलं वर्णन आहे. प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे आपापल्या बुद्धीप्रमाणे आणि प्रभू रामचंद्राचं वर्णन करीत आहेत. बोला महाराज पुढं गरुडी युक्ती मंत्र करून वादीचा सर्प केला की गारुडी सर्प झाला मनसा जनाला मानेल. बघा किती सुंदर उदाहरण दिलंय. गारुड्याजवळ सर्प असतो पण गारुडी सर्प झाला सर्पच गारुडी झाला म्हणजे देव जे आहे सर्व रूपाने तोच नाटलेला आहे. देवाला कसं ओळखायचंय
माणूस बी तोच आहे, देव बी तोच आहे, स्त्री बी तोच आहे, पुरुष बी तोच आहे, बालक बी तोच आहे, झाड बी तोच आहे, पक्षी बी तोच आहे. इतर जे असणारे छोटे छोटे 84 लाख योनीमध्ये जेवढे जेवढे जीवजंतू आहेत ना त्या सर्वांमध्ये तो भरलेला आहे. मग कोणतं कोणतं म्हणून ओळखणार, कोणते कोणते म्हणून सांगणार. मग याप्रमाणे सांगितलंय. आणि काय म्हणतात पुढे बोला महाराज. घन कुलाले निर्मिला की कुलालची घट झाला तैसा रामे प्रपंच रचिला की रामची रामचे झाला झाला प्रपंच. या ठिकाणी उदाहरण फार सुंदर दिलंय. घट कुलाल झाला, या कुटाटे कुलाले घट केला. आता कुंभाराने गाडग केलं का गाडग्यापासून कुंभार झाला का कुंभारापासून गाडग झालं. आता तो असणारा हा सर्वाचा मोठा असणारा कुंभार जो आहे प्रभू रामचंद्र तो ब्रह्मांड नायक. आणि तो हे वेगवेगळे गाडगे घडवतो, वेगवेगळ्या गाडग्यामध्ये जाऊन बसतो. मग तोच आहे. मग म्हणून करताना कोण कुंभार आहे, कोण घट आहे, कोण घट आहे, कोण कुंभार आहे, असे सर्व रूप जो धारण करणारा आणि तो असणारा प्रभू रामचंद्र सीतामाई बरोबर सिंहासनावर राज्यसभेमध्ये बसलेला आहे. सभा गच्च भरलेले आहे. त्या सभेचं वर्णन सुरू आहे. बोला महाराज पुढं. माया देवानी जीवन सोय वाढविले उपवन की तो झाला पण असं सांगून मज द्यावे. मज सांगून मज द्यावे. माळे वाढविले वन घालून या जीवन. माळी शेताला झाडाला बगीच्याला पाणी घालतो बघा. आणि पाणी घातल्यानंतर काय होतं, पाण्यामुळं झाडं वाढतात. मग पाणी कुणी दिलं, तो देव आहे. पाणी तोच आहे, माळी तोच आहे, झाड तोच आहे, झाडाचा जीव तोच आहे. म्हणजे सर्व काही असणारा तोच प्रभू रामचंद्र आहे. म्हणून त्याला कोणी जसा जसा त्याला भावला बघा. असणारे सावता माळी देवाला पंढरपूरला जात नव्हते. कुठं बसायचे, आरण किती जवळ आहे, पण त्या आरण मधून जात नसत. देवाला तिथे यावं लागायचं का, कारण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी आहे ना. तर त्याप्रमाणे जिथं बघणार तिथं तसा देव आहे. जशी जशी इच्छा करणार त्याप्रमाणे देव मिळतो. आणि मग प्रत्येक असणाऱ्या साधू संतांनी आपल्याला भरपूर पटवून सांगितलेलं आहे. त्यांच्या संग घडलेल्या घटना आहेत. मग त्यांच्याकडे देव येतो. देवाला स्वतः भक्ताकडे जावं लागतं. आणि असा असणारा देव आणि मग सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो प्रत्येक वस्तूमध्ये आहे. आणि असा असणाऱ्या देवाचं या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या बुद्धीप्रमाणे देवाचं वर्णन करतात की देव कसा आहे. आणि बोला महाराज पुढं. तुम्हाचे नाय पुन्हा ज्ञान वृद्धा बोलावे वरदाना निर्गुण ते मना सगुण राम भाऊ भूषण राहो द्या तुम्हाशी नाही ज्ञान सगुण मना की निर्गुण. आता एक दुसऱ्याला म्हणतात अरे तुला काही कळत नाही, देव तसा आहे का. एक म्हणतो सगुण आहे, ते म्हणतो नाही तू खोटं बोलतो, देव सगुण नाही, देव निर्गुण आहे. अरे सर्वजण आपापलं मत मांडतात. म्हणजे कोणी म्हणतं अणुहोणे लहान आहे, कोणी म्हणे अणुहोणे मोठा आहे, कोणी म्हणतं छोटा आहे. असं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने रामाचं वर्णन करतात. आणि वर्णन करतात म्हणजे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने पटवून द्यायचा प्रयत्न करतोय की राम असा आहे, असा नाही असा आहे. आणि ते एक दुसऱ्याचं खोटं ठरवतात की नाही तो म्हणतो ते खरं नाही, मी म्हणतो ते खरंय, माझंच खरंय, मला असा दिसला. जसा जशी इच्छा झाली त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र दिसतात. बोला पुढं. राम निरंजन निश्चळ राम निष्फळ न लगे मळ तयासी. राम बघा सोनं असतं, सोनं. आणि त्या सोन्याला मळ कधी लागत नाही. त्याला अग्नीमध्ये टाकलं तर जळत नाही, सोनं पाण्यात टाकलं तरी बी कुजत नाही. काही करा, किती तापवलं पण सोनं ते सोनंच असतं. तसा देव आहे ना, कोणातही गेला, कसा बी गेला, कुठं बी गेला, कोणाच्या रूपामध्ये गेला तर तो काही कमी होत नाही. त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. जसं की समुद्रातलं पाणी किती लोटे काढल्यावर, किती घागरी काढल्यावर, किती लिटर काढल्यावर मग ते समुद्र खाली जाईल असं होईल का.
तसं प्रभू रामचंद्र असा भरलेला आहे, त्याच्यामधून काही केलं तरी तो कमी होणार नाही. म्हणून करताना त्याची बराबरी कोणीच करू शकत नाही. म्हणून ते सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. आणि असा असणारा प्रभू रामचंद्र. बोला पुढं. राम परंज्योती अमर, राम परधाम स्वजळ, राम द्वयानंद केवळ न लगे मळतयासी. बघा प्रत्येक जण सांगतोय, काय सांगतोय? राम असणारा हा परज्योती आहे. राम हा अमंगळ आहे, कोणी म्हणतं मंगळ आहे. म्हणजे राम प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सांगत आहेत की राम कसा आहे. असं वेगवेगळ्या प्रकारे त्या सभेमध्ये बसलेले आणि सर्वजण वर्णन करतात की राम असा आहे. आणि पुढं काय झालं? राम रूपाद्य अखिल राम परमानंद बळ राम नाम अगोत्र न लगे मळतयासी. बघा राम जो आहे ना तो अचल आहे, असा चलाचल आहे. तो अमंगळ आहे, तो मंगळ आहे, तो वाईट बी आहे, चांगला बी आहे. तो साधूमध्ये आहे, तो संतामध्ये आहे, तो चोरामध्ये आहे, तो सावामध्ये आहे, डाकूमध्ये आहे. तो असणारा सर्वात आहे. पण त्याच्याकडून असं झालंय का की नित्या साधू संताला देव दिसतो, साधू देवाला संताला देव सांभाळतो, असं नाहीये. सर्व कारण हा त्याने खेळ मांडलेला आहे आणि या खेळामध्ये तो सर्व ठिकाणी तोच आहे. आणि म्हणून करताना त्याच्या खेळामध्ये वाईट चांगले सर्व जे आहे त्याला सारे बरोबर आहे. म्हणून करताना हा सर्व ठिकाणी सारखाच भरलेला आहे. फक्त तुम्ही कसा ओळखायचा आपापल्या पद्धतीने सांगत आहेत. बोला पुढं. राम द्वयानंद घन तोची अंगे झाला जन, ऐसे म्हणता वय जन मध्ये ज्ञान माने ना. कोणी म्हणतं राम आहे, कोणी म्हणतं नाहीये, कोणी म्हणतं देव आहे, कोणी म्हणतं नाहीये, कोणी मानतंय, कोणी मानत नाही, कोणी म्हणतं आहे त्याच्यात बी आहे, माझ्यात बी आहे. ते म्हणतं नाही त्याच्यात नाही, फक्त माझ्यातच आहे, असं त्याच्यात तुझ्यात नाहीये. असा असणारा प्रत्येक जण भेद करतात. परंतु तो सर्व ठिकाणी भरलेला आहे असं या ठिकाणी वर्णन चाललेलं आहे. बोला पुढं. ऐसे ऐकवानी वंदती गरजोनी उठीला वेदांती, मने कडोळ्यात जळती डोळस त्या प्रतीन म्हणावे. डोळस त्याशी म्हणाले. एक गरजून उठला, कोण जो जास्त हुशार ज्ञानी होता ते मला नाही. देव हा डोळ्यामध्ये आहे, डोळ्याने जे बघतोय तो देव आहे. तो म्हणतो नाही डोळा देव आहे. म्हणजे असा असणारा प्रत्येक जण आपापल्या मर्जीने गरजून आपापल्या पद्धतीने देवाचं वर्णन करणं सुरू आहे आणि त्या सभेमध्ये वर्णन चाललेलं आहे. बोला पुढं. निर्गुण मनसी श्रीरामाचे चालोनी नाना दृष्टाताते, त्या दृष्टाताते कारण येते नदीचे माते जानपा. बघा एक म्हणतो तो निर्गुण आहे, कोण म्हणतो तो दिसत आहे, कोणी म्हणतो तो दिसत नाही, कोणी म्हणतो तो दोन्ही मध्ये आहे. म्हणजे एका पक्षामध्ये कोणीच बोलत नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सर्वजण प्रभू रामचंद्राच्या असण्याचं वर्णन करतात की तो कसा आहे, देव कसा आहे. त्या देवाला अजूनपर्यंत कोणी सांगू शकलं नाही. म्हणून करताना बोला पुढं काय म्हणतात ते. संपादू वर्तती तुझ्या दृष्टाची गणती वरनिश्चिती धैला. बघा या ठिकाणी असणारे सांगतात की असा असणारा जो प्रभू रामचंद्र आहे तो अगणित आहे, अनाठायी आहे, ठिकठिकाणी आहे, बरोबर प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे. आणि असा असणारा तो प्रभू रामचंद्र आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी बोलतात. बोला पुढं. मनसी कुलाल नवे गाठ परे बोलाची वटवट व्यर्थ युक्तीची खटपट निष्ठ न मानिती. पुन्हा कुलालाचं उदाहरण दिलं की म्हणे कुलाल म्हणजे असणारा कुंभार. कोणी म्हणतो तो कुंभार आहे, कोणी म्हणतो कुंभार नाही तो घट आहे, कोणी म्हणतो ते घट नाही तो कुंभार आहे. मग कुलाल जे आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असणारे कुंभार गाडगे घडवतो. मग त्या प्रत्येक गाडग्यामध्ये तो असतो आणि गाडग्यामध्ये बी नसतो. आता घट जे आहे गाडग्यामध्ये घट आहे, गाडगं फुटलं, मठ फुटला की त्या घटामधून तो गायब होतो. आकाश त्याचं दिसत नाही, सूर्य त्याच्यातलं दिसत नाही, चंद्र दिसत नाही. जोपर्यंत गाडगा आहे तोपर्यंत दिसत राहणार. तसा असणारा प्रभू रामचंद्र हा असणारा जीव जोपर्यंत आहे तोपर्यंतच देव आहे. आणि या जीवामधून तो निघून गेला की त्याची माती झाली. बोला पुढं. मृत्तिका विजाती कुलाला
रामाने गट तियेचा केला तैसा श्रीरामा वेगळा प्रपंच झाला कशाचा. बघा असा असणारा हा कुलालाचा गट जोपर्यंत आहे ना, कुठला की संपला त्यावेळेस गेला. मग आपल्या देहातला जर राम निघून गेला मग काय होतं, याचं 5 तत्वामध्ये असणार हे शरीर विलीन होऊन जातं. मग जोपर्यंत त्याच्यामध्ये आहे मग कोणतीही वस्तू असो सारी नाशिवंत आहे आणि त्याच्यामध्ये तो आहे तोपर्यंत जिवंत आहे आणि तो गेला निघून की मग संपलं त्याचं. असा असणारा त्या ठिकाणी कुलालाचा जो गट आहे, गट जोपर्यंत साबित आहे तोपर्यंत तो आहे. गट फुटला की गेला निघून. त्याप्रमाणे कुलालाचं उदाहरण दिलं म्हणजे असणारं कुंभाराचं उदाहरण आहे या ठिकाणी. बोला पुढं. मनसी राम निर्विकार तर काय होत आकार त्याचा केला विश्वाकार साचार सांगावे. बघा या ठिकाणी कोणी म्हणतंय आकार बी आहे निराकार बी आहे. मग कुठं आहे तो, आणि त्याने तो सारा आकार तयार केलेला आहे. हा प्रत्येक गोष्ट हा ही देवाने तयार केलेली आहे आणि प्रभू रामचंद्राने केलेली आहे. मग तो आकारामध्ये आहे कोणी म्हणतंय नाही आकारात नाही, कोणी म्हणतं सगुण आहे, कोणी म्हणतं निर्गुण आहे, कोणी म्हणतं छोटा आहे, कोणी म्हणतं मोठा आहे, कोणी म्हणतं नाहीच आहे, कोणी म्हणतं आहे. म्हणजे ह्याप्रमाणे वेगवेगळं वर्णन चाललेलं आहे. पुढे बोला. आकाशवृत्ती आपजीवन ते दाजी पाचही जण दान केली आशाची घडून मजला कोण सांगावी. या वहीमध्ये असं सांगितलंय पंचतत्वाचे नाव सांगितले. आकाश, पृथ्वी, आप, तेज हे असणारे जे 5 आहेत त्या 5ही तत्वापासून असणारा सर्व जग बनलेला आहे. आणि मग हे पुन्हा त्याच्यामध्ये जोपर्यंत राम आहे त्या 5 तत्वाला एकत्र केलं जातं. आपलं शरीर 5 तत्वाने भरलेलं आहे आणि मग हे बनलेलं आहे आणि हे एक दुसऱ्याला सहन करीत नाहीत. बघा फार एका दुसऱ्याच्या विरोधात आहेत हे 5 तत्व जे आहेत. आणि या 5ही तत्वाचा घात ही सर्वांना एकत्र करणं हे त्याचंच कमाल आहे आणि या सर्वाला घेऊन तो त्याच्यामध्ये राहतो. पण तो निघून गेला हे 5 जण एका ठिकाणी राहू शकत नाहीत. मग हे वेगवेगळ्या ठिकाणी जातात. मग असा असणारा या ठिकाणी त्या देवाची कमाल आणि असा असणारा तो देव या ठिकाणी सांगितलाय. बोला पुढं. रामा वेगळे काय होते मात्याची केली पंचभूते ऐसे ज्ञान न कळे तुटे काय दृष्टांत सांगती. काय दृष्टांत सांगते. मग हे पंचमहाभूताचे जे शरीर बनलेलं आहे हे प्रत्येक गोष्ट पंचभूतापासून बनलेलं आहे. हे झाड सुद्धा पंचभूताचं आहे. पंचमहाभूताशिवाय बनत नाही. जे बी गोष्ट बनली ही जेवढे जीव जंतू आहेत ते सर्व पंचमहाभूताचे आहेत. आणि मग त्याच्यामध्ये तो आहे कोण असणारा देव आहे आणि त्याचा जो असणारा तो अंश आहे तो अंश रूपाने प्रत्येक ठिकाणी आत्मा रूपाने प्रत्येक ठिकाणी तो राहत आहे आणि असा असणारा तो देव. समयोचित राम स्वरूप तुझं साध्यांत सांगतो असे असणारे या ठिकाणी ग्रंथकार बी सांगतात आणि या ठिकाणी एक दुसरे असणारे सर्व सभेमध्ये एक दुसऱ्याला सांगतात की प्रभू रामचंद्र आहे काय, देव आहे काय. आणि देव जे आहे तो देव भरलेला आहे आणि तो असणारा देव तो असणारा प्रभू रामचंद्र आणि तो असणारा प्रभू रामचंद्राचा अवतार आणि त्याच्या बसणाऱ्या सभेमध्ये बसणाऱ्या सर्व लोकांनी या ठिकाणी आपापल्या पद्धतीने वर्णन करायला सुरू केले. भासत या ठिकाणी बीजाचं आणि सोन्याचं उदाहरण दिलं. ठीक आहे. बीज आता बीजापासून वृक्ष होतो, वृक्षापासून पुन्हा बीज होतं, परंतु ते एक दुसऱ्यामध्ये गुंतलेले. तसा हा देव आहे. सोन आहे. सोन्यापासून अलंकार बनतात आणि अलंकार गाठले की पुन्हा सोनं बनतं. म्हणजे मग वेगळं बना, झुंबर बना, नाही तर नद बना, नाही तर अंगठी बनवा, नाही तर काय गंठण बनवा, काही बनवा आणि पुन्हा आगीत टाकायचं आणि टाकलं की पुन्हा त्याचा गोळा बनवायचा आणि बिस्किट बनवून टाकायचं. झालं. पुन्हा ते जसं तसं झालं. मग सोनं कधी वेगळं होत नाही, कधी जळत नाही, कधी संपत नाही. पण त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये सोन्याला करता बी येतं आणि एकत्र बी करता येतं. तसा असणारा हा जीव असणारा प्रभू रामचंद्रापासून सोडलेला हा अंश आहे आणि तोच अंश वेगवेगळ्या रूपामध्ये आहे.
पण तो असणारा जीव म्हणजे असणारं ते शरीर पंचमहाभूताचं गेलं तर पुन्हा तो अनेक त्या ठिकाणी जाऊन मिळतो. कुठं? देवाला, देवाच्या रूपामध्ये जाऊन मिळतो. म्हणून म्हणतात ना मुक्ती मिळते. मुक्ती कोणती? 4 प्रकारची जी मुक्ती असणारी आणि जी 6वी जी मुक्ती बोलते ती देवामध्ये जाऊन सामील होते. असे असणारे या ठिकाणी उदाहरण दिलं दोन्ही गोष्टीचं. बोला. जेवी बीजची झाला तरुवर सुवर्ण झाला अलंकार देवी श्रीरामची निर्विकार स्वयंसाकार झाला. साकार झाला. प्रभू रामचंद्र आहे. त्या अनेक त्या पहिल्या ओवीचं उदाहरण त्याला आहे की जे सोनं जे आहे ते जसं वेगवेगळा आकार घेतं आणि आकार घेतल्यानंतर पुन्हा सोनच बनतं, तसं असणारं झाड आहे ते पण सांगितलं. आणि पुढे बोला. राम म्हणावा निर्विकार तव तो भासतो साकार साकार ना निराकार परात पर श्रीराम. परात्पर. कुणी म्हणतं राम हा साकार आहे, कोणी म्हणतं तो निराकार आहे. मग राम साकार बी आहे, निराकार बी आहे तो, आणि मग आहे बी, तो नाही बी, तो दिसतोय बी, नाही बी. म्हणजे जसं ज्याला समजायचंय त्याप्रमाणे या ठिकाणी वर्णन चाललंय की प्रभू रामचंद्र कसे आहेत. मग रामाला ओळखायचं कसं? तुम्ही जशी जशी इच्छा कराल त्याप्रमाणे तुम्ही रामाला ओळखू शकता. त्याप्रमाणे जसं जसं तुम्हाला भासतंय त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र तुम्हाला दिसतील. असं वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन सांगितलं. राम म्हणावा निर्विकार तव तो भासतो साकार 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 ना निराकार परात्पर श्रीराम. परात्पर श्रीराम. कुणी म्हणतंय राम साकार आहे, मग साकार आहे तर मग कुणी म्हणतं निराकार आहे. मग तो साकार आहे का निराकार आहे? मग निर्विकार आकार बी नाही येतो, साकार बी नाही येतो, निर्गुण बी नाही तो, निराकार बी नाही. प्रत्येक जण असा असणारा वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या विचाराने सर्वजण सांगत आहेत की राम कसा आहे. मग राम आहेच, परंतु पाहण्याची दृष्टी वेगवेगळी आहे, विचार करण्याची दृष्टी वेगवेगळी आहे. ज्याने जसा पाहिला त्याने तसा विचार केला त्याप्रमाणे तो असणारा देव प्रभू रामचंद्र आणि दिसत आहेत. बोला. राम म्हणावा जरी निर्गुण तरी तो प्रत्यक्ष भासे सगुण जव सगुण ना निर्गुण आनंद घन श्रीराम. आनंद घन श्रीराम. एक म्हणतो सगुण आहे, एक म्हणतो द्वार सगुण आहे, तर मग ते निर्गुण कोण आहे? मग निर्गुणाला म्हणतो मग निर्गुण आहे तर मग सगुण कुठून दिसला? असा असणारा तो सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरविन मन व्यर्थ जाय. तो असणारा सगुण निराकार असणारा तो भगवान सगुण बी आहे, निर्गुण बी आहे. आणि मग तो असणारा राम पण दोन्हीकडे बी आहे, इकडे बी आहे तिकडे बी आहे. जसा जसा पाहावा तसा तुम्हाला तो दिसतो. बोला. ऐसे कानिया माता वेद राहिले निवांत अवघे वेदांती असी नमित धन्य म्हणत तत्वज्ञ. धर्म म्हणित तत्वज्ञ. आता या ठिकाणी विचार करणारे जे ज्ञानी लोक तत्वज्ञ लोक असतात ना, आपापल्या मनाने तर्क लावतात. कोणी म्हणतं असा नाहीये, कोणी म्हणतो त्याच्यात नाहीये, कोणी म्हणतो त्याच्यात आहे. म्हणजे आपल्याला स्वतःला भ्रमामध्ये टाकतात. कारण ज्याला जसं जसं ज्ञान प्राप्त झालंय त्या ज्ञानाप्रमाणे त्याला ओळखलं जातं. कोणाला? त्या देवाला. आणि तो देव ओळखणं इतकं सोपं बी नाहीये आणि इतकं कठीण बी नाहीये. आता ओळखायचा कसा? ज्याचे त्याने ठरवायचंय. आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. जितके जितके म्हणजे व्यक्ती तितके तितक्या प्रकृती तितके तितके विचार. त्याप्रमाणे या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन चाललं आहे. बोला. हे कोणी अनुमता अवघियांचे नमस्कारित मने माझे हृदगत तुम्ही समस्त परिसावे. आता या ठिकाणी सर्वांचं ऐकून घेतलं. हनुमंतराय म्हणले आता तुम्ही कपास बस झालं म्हणले, तुमचं सांगायचं लय वर्णन केलं म्हणले तुम्ही की देव असा आहे, देव तसा आहे, आमकाय धमकाय. आता म्हणले तुम्ही सारे कपासा. आता मी सांगतो माझ्या हृदयामध्ये असणारा तो राम जो आहे तो कसा आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका. असे असणारे हनुमंतराय या ठिकाणी पुढच्या वेळी सांगणार आहेत. बोला. बोलिला जो अर्थ तो तव शुद्धत्वे परमार्थ श्रीरामाचे इत्थंभूत स्वरूप निश्चित सांगितले. तुम्ही म्हणणार की राम आहे, मग आहे ना तो माझ्यात बी आहे तुमच्यात बी आहे. आणि तो इत्थंभूत म्हणजे सविस्तर मी तुम्हाला आता सांगतो की राम कसा आहे ते तुम्ही आता सविस्तर ऐका. परंतु ऐका वेळे प्रेम सुंदर सावळा श्रीराम हे माझे अद्वय ब्रह्म
सुद्धा ओळखू शकत नाही रामाला. का ओळखू शकत नाही म्हणले? तो असणारा तो निराकार बी आहे आणि तो आधी ब्रह्म आहे आणि तो असणारा सर्वगटी आहे, सर्व ठिकाणी आहे. तो असणारा प्रभू रामचंद्राबद्दल असणारे हनुमंतराया स्वतःहून सांगू लागले. हाती घेऊन धनुष्य बाण जेणे मर्दिला रावण, ते हे सावळे ब्रह्मपूर्ण पावता नयन निवती. बघा, ज्याने रावण मारला, कसा मारला? हातमध्ये धनुष्य घेतला आणि एक बाण सोडला. त्या बाणाने तो रावण निवटेला आणि तो रावण मारणारा तो असणारा प्रभू रामचंद्र आणि तो राम आहे. आता जसा हनुमंताने बघितला तसा ज्याने हातात धनुष्य घेऊन बाण लावून रावण मारला ना, तो असणारा राम आणि तो राम आहे. ते आपापल्या पद्धतीने सांगत आहेत. दासांसाठी अवतार धारित वानरांचा तरी अंकित, तो हा माझा रघुनाथ ब्रह्मनिश्चित मज वाटे. ब्रह्मनिश्चित मज वाटे. दासासाठी अवतार धरणारा, आपल्या भक्तासाठी अवतार धरणारा, वानरासाठी काम करणारा, वानराची सैना भरून तो असणारा या ठिकाणी रावणाला मारणारा आणि तो राम ज्याने वानर सैन्याची मदत घेतली आणि रावणाला मारलं, लंकेवर चढाई केली, त्यांच्या मदतीने पूल बांधला आणि असा असणारा तो राम. तो जसा बघितला हनुमंताने तसा सांगायला सुरू केले की तो राम आहे आणि तो राम आपल्या पद्धतीने हनुमंतराया सर्व सभेला सांगू लागले. राम ज्ञानाचे निज ज्ञान, राम ध्यानाचे निज ध्यान, राम समाधी समाधान, चैतन्य घन श्रीराम. चैतन्य घन श्रीराम. राम ज्ञानाचे ही ज्ञान, राम समाधीचे समाधान, राम असणारे म्हणजे राम सर्व गोष्टीमध्ये राम आहे आणि तो असना चितघन असणारा तो राम आणि तो राम मी बघितलाय आणि तसा तो राम आहे असे असणारे हनुमंतराया या ठिकाणी वर्णन करून सांगतात. राम भक्तांचे माहेर, राम ज्ञानाचे जिवार, राम साराचे निज सार, अनेकदार पै माझा. राम भक्ताचे माहेर, राम असणारे ते साराचे सार आहे, निजाचे निराचे निराचार आहे. ते असणारे प्रभू रामचंद्र आणि असणारे भक्ताचा तो कैवारी आहे, भक्ताचा सांभाळ करणारा आहे आणि तो राम रावणाला मारणारा राम, तो प्रभू रामचंद्र आणि आपल्या भक्तासाठी काम करणारा तो राम आणि बघितला आहे आणि तोच राम आहे आणि असे असणारे ते हनुमंतराया वर्णन करून सांगतात. राम वाचूनी ब्रह्मज्ञान, आमासी न लगे जाना, आमचे ब्रह्म रघुनंदन, बोले गर्जून हनुमंत. बोले गर्जून हनुमंत. रामा बगर ज्ञान नाही, रामा बगर जीव नाही, रामामुळं सर्व काय आहे आणि तो असणारा आमचा राम आणि तो राम जो रावणाला मारणारा आणि तोच राम जो आम्ही बघितलेला, तो असणारा भक्ताची सेवा करणारा आणि तो राम मी बघितला आहे आणि तोच राम मी बघत आहे आणि तो आहे असे असणारे राम जो आहे रावणाला मारणारा शेवणारा असा असणारा सुंदर दिसणारा राम आणि असा सावळा रंगाचा राम आणि तो धनुष्यधारी राम, तो सीताचा पती असणारा राम, लक्ष्मणाचा भया असणारा राम, तो असणारा कैकेयीचा असणारा मुलगा असणारा तो म्हणजे तिन्ही माताचा असणारा मुलगा, दशरथाचा मुलगा असणारा राम. अशा वेगवेगळ्या पद्धतीने हनुमंतराया या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. राम सर्वदा मुखे गाओ, राम सर्वदा नित्य ध्याओ, राम सर्वदा निद्री पाहो, तरुणी जाओ भवसिंधू तरुणी जाऊ भवसिंधू. राम नित्य गाऊ, राम नित्य सेवो, राम नित्य खाओ, बसता उचलता सांगता बोलता है ना, हरि बोला देता हरि बोला घेता, हसता खेळता हरि बोला देता हरि बोला खाता, सर्व कार्यता हरि बोला है ना. एकनाथ महाराज आहे ना मग हरिपाठातला, त्याप्रमाणे राम हा असणारा आणि राम सर्व ठिकाणी आहे आणि तो असणारा राम आणि त्या रामाचं वर्णन हनुमंतराय या ठिकाणी करतात. हनुमंताचे वचनी गरजू लागल्या संत श्रेणी, भला भला रे दही इही वचनी, झाली गगनी पुष्पवृष्टी. झाली गगनी पुष्पवृष्टी. आणि असं हनुमंतरायाने म्हणले वा 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 वा. हनुमंतरायाने काय वर्णन केलं म्हणले प्रभू रामचंद्राचं
आणि आकाशामध्ये असणारे देवी देवता एकत्र झालेले होते आणि सर्वांनी त्या ठिकाणी आलेलेच होते भरपूर. आकाशामध्ये एवढी गर्दी झालेली होती तर प्रभू रामचंद्राच्या अभिषेकासाठीच आलेले होते. सर्व देवी देवता ऋषी मुनी प्रतिवर्ष तिन्ही लोकातले लोक आलेले होते. त्यांची गर्दी झालेली होती आणि त्या गर्दीमधून आता इतके गुण हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राचे गुणगान केल्यानंतर पुष्पाची वर्षाव झाला आणि टाळी पेटली, गर्जना झाली. कशी गर्जना झाली? प्रभू रामचंद्र भगवान की. ऋषीवरांचा जय जयकार, गणरायांचा भुभुकार, मंगळवाद्यांचा गजर, नादे अंबर कोंदले. राम्यांद अंबर कोंदले. ऋषीवराने गजर केला, वानराने गजर केला, त्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व देवी देवताने गजर केला, फुलाचा वर्षाव झाला आणि एवढं जोरात नामस्मरण केल्यामुळं त्या ठिकाणी अंबर दुमदुमून गेलो आणि असा असणारा त्रिलोकामध्ये प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर झाला असे या ठिकाणी ग्रंथकार आमचे गावबा काका बोलतात. बोला पुढं. परमानंदे रघुनाथा हनुमंताचे अलिंगित, स्वय उचलोनी आनंद भरीत, वैसवीत निजासनी. आणि मग असं झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला जवळ घेतलं, छातीला लावलं, कवटाळलं, कवटाळून त्याच्यावर प्रेम केलं. आपल्या जसा आई आपल्या बालकावर प्रेम करते त्याप्रमाणे हनुमंतरायावर प्रेम प्रभू रामचंद्राने केलं. कुरवाळलं, डोक्यावर हात फिरवला आणि त्या हनुमंतरायाला आपल्या आसनावरती बसवलं. बोला पुढं. राम ओळला परमानंद, झाला त्रैलोकी आनंद, एका जनार्दनी स्वानंद, नित्यानंद रामायणी. बघा या ठिकाणी असणारे राम जे आहेत हनुमंताला घेऊन आसनावर बसल्यानंतर परमानंद झालेला आहे. देवाची भक्ताची भेटी झालेली आहे. बघा भक्त देवाचं गुणगान करतो, देवाला बी खूप आवडतं. देव पण भक्ताचं गुणगान करतो, देवाला भक्त आवडतो. ही जी आहे एक दुसऱ्याप्रती असणारी प्रीती आहे, एक दुसऱ्याप्रती असणारी आवड आहे आणि त्या आवडीप्रमाणे या ठिकाणी असणारे सर्वजण असणारे भक्तात आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि असणारे हनुमंतराया एक दुसऱ्याला किती प्रेम करतात, भक्ती दिसून येते. आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्र असे असणारे ते प्रभू रामचंद्र आनंदी झालेले आहेत. आपल्या भक्ताचं वर्णन ऐकून बोला पुढं. हे सोनी संपले कांडा पुढे, एका उत्तर कांड, एका जनार्दन कृपा खंड, कांडे कांड अर्थवी. कांडे कांड आठवी. आता म्हणले या ठिकाणी असणारं युद्धकांड संपलं आणि युद्धकांड संपल्यानंतर आता हे कांड संपलं. आता यानंतर उत्तरकांड सुरू होणार आहे आणि मग या कांडाची या ठिकाणी समाप्ती होते. आता या कांडामध्ये काय काय झालं पुढं ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आता या ठिकाणी या कांडाची जी कथा होती ना ती संपलेली आहे, पण ह्या कांडाचा सारांश जो आहे की सुरुवातीपासून या कांडामध्ये काय झालं, मी कुंबळेपासून ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सैन्यासहित जाऊन लंकेला पाहत होते ना त्या ठिकाणापासून आता आपल्याला पूर्ण वर्णन ऐकायला मिळणार आहे. कोणी कोणी काय काय केलं, कसं कसं केलं, कसं कसं मारलं, कशी लढाई झाली, रावण कसा मारला गेला, हे आपल्याला इथून पुढे आता राहिलेल्या वयामध्ये आपल्याला शेवटपर्यंत ऐकायच्या. ते आपल्याला पुढचे महाराज आपल्याला सांगतील. प्रभू रामचंद्र